नमस्कार बालमित्रांनो, इयत्ता 7वी मराठी विषयातील गोमू माहेरला जाते या कवितेचा आज आपण स्वाध्याय पाहणार आहोत. पाठ्यपुस्तक पान क्रमांक 46वर स्वाध्यायातील पहिला प्रश्न पहा. खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे तक्ता पूर्ण करा. तर या ठिकाणी आपल्याला 4 मुद्दे दिलेले आहेत. कवितेचे कवी, कवितेचा विषय, कवितेतील पात्र आणि कवितेतील वर्णन केलेल्या गोष्टी. तर या मुद्द्यांच्या आधारे आपल्याला वर्णन लिहायचं आहे. तर सुरुवातीला पहा, गोमू माहेरला जाते या कवितेचे कवी ग. दि. माडगूळकर आहेत. यानंतर कवितेचा विषय पहा. गोमू कोकणात माहेरी चालली आहे. तिच्या नवऱ्याला कोकण व तेथील माणसे दाखवायची आहेत. त्यानंतर पुढचा मुद्दा कवितेतील पात्र, नाखवा, गोमू आणि गोमूचा नवरा. कवितेत वर्णन केलेल्या गोष्टी पहा. निळी खाडी, हिरवी झाडी, अबोली फुलांचा ताटवा, उंच माड, कोकणी माणसे, गलबत, शीड आणि वारा. यानंतर प्रश्न दुसरा. एका शब्दात उत्तरे लिहा. यातील अ पहा. गोमूचे माहेर, उत्तर आहे कोकण. दुसरा, कोकणची माणसं, उत्तर साधी भोळी. यानंतर प्रश्न तिसरा. खालील आकृती पूर्ण करा. यातील अ, कोकणची वैशिष्ट्ये. या ठिकाणी आपल्याला कोकणाची वैशिष्ट्ये लिहायची आहेत. तर पहा, कोकणच्या खाडीच्या पाण्याचा रंग निळा आहे. खाडीच्या किनाऱ्यावर हिरवी गर्द झाडी व उंच माड आहेत. भगव्या रंगाच्या अबोलीच्या फुलांचा ताटवा सर्वत्र फुललेला दिसतो. कोकणातील माणसे शहाळ्यासारखी गोड व साधीभोळी आहेत. यातलाच आ प्रश्न पहा. खालील ओळींचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. यामध्ये पहिली ओळ पहा. काळजात त्यांच्या भरली शहाळी. याचा अर्थ, शहाळे म्हणजे कोवळा नारळ होय. शहाळ्यातले पाणी मधुर व खोबरे गोड असते. त्याप्रमाणे कोकणातल्या माणसांची मने कोमल व स्वभाव गोड असतो. दुसरी ओळ पहा. झनी धरणीला गलबत टेकवा. अर्थ, गोमू कोकणात माहेराला होडीत बसून येत आहे. तिला माहेरची खूप ओढ आहे. माहेरला जाताना तिचे मन आतुर झाले आहे. त्यामुळे हे गलबत पटकन धरतीला म्हणजेच किनाऱ्याला टेकवा, म्हणजे गोमू माहेराला लवकर जाईल. यानंतर पुढचा चौथा प्रश्न पहा. कवीने वाऱ्याला केलेल्या विनंतीचा अर्थ तुमच्या शब्दात स्पष्ट करा. उत्तर, कोकणातल्या होड्यांना दिशा दाखवण्यासाठी शीड बांधावे लागते. होडीला किनाऱ्यावर नेण्यासाठी वाऱ्याची मदत लागते. खाडीवरचा वारा हा अवखळपणे इकडे तिकडे संचार करीत असतो. म्हणून अवखळ वाऱ्याला खोडकरपणा सोडून शिडात शिरण्याची विनवणी कवी करत आहे. यानंतर चर्चा करूया. यातील प्रश्न पहा. शहाळ्यातले पाणी आरोग्यदायी असते. याबाबत शिक्षक व पालकांशी चर्चा करा. तर मुलांनो, तुम्हाला सर्वांनाच शहाळे म्हणजे काय हे माहीत आहे. शहाळ्यातील पाण्यात भरपूर प्रमाणात कर्बोदके, फायबर, प्रोटीन, व्हिटॅमिन सी, मॅग्नेशियम, पोटॅशियम, कॅल्शियम इत्यादी घटक असतात. म्हणून शहाळ्याचे पाणी आरोग्यासाठी चांगले असते. थकवा दूर करण्यासाठी, शरीराला ऊर्जा मिळवण्यासाठी शहाळ्याचे पाणी उपयुक्त असते. यातील घटक पोटाच्या समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतात. वजन कमी करण्यासाठी, नियंत्रित ठेवण्यासाठी उपयुक्त आहे. रक्तदाब नियंत्रणात राहण्यास शहाळ्याच्या पाण्यामुळे मदत होते. यानंतर खेळूया शब्दाशी या सदरातील
पहिला प्रश्न. कवितेतील यमक जुळणारे शब्द लिहा. पहिला शब्द पहा, नाखवा. तर यमक जुळणारा शब्द आहे दाखवा. दुसरा खाडी. याला यमक जुळणारा शब्द झाडी. भोळी, शहाळी, साऱ्या, वाऱ्या. यानंतर यातला दुसरा प्रश्न आ पहा. खालील शब्दांचे तुम्हाला माहीत असणारे अर्थ लिहा. यातील पहिला शब्द शीड, म्हणजेच होडीला दिशा दाखवण्यासाठी डोल काठीला गुंडाळलेले कापड. दुसरा शब्द आहे माड, म्हणजे नारळाचे झाड. तिसरा शब्द आहे खाडी, म्हणजेच भूभागात शिरलेले समुद्राचे पाणी. शहाळी म्हणजे कोवळा हिरवा नारळ. झनी म्हणजे पटकन, लवकर किंवा झटकन. गलबत म्हणजे छोटी होडी, पडाव किंवा नौका. यानंतर पाठ्यपुस्तक पान क्रमांक 47वर विचार करा, सांगा. यामधील प्रश्न पहा. तुमच्या घरी आलेल्या पाहुण्यांना तुम्ही तुमच्या गावातील कोणकोणती स्थळे दाखवाल, त्या स्थळांचे थोडक्यात वर्णन करा. तर मुलांनो, या ठिकाणी प्रत्येकाच्या गावामध्ये पाहण्यासारखी प्रेक्षणीय स्थळे ही वेगवेगळी असतात. आपण सर्वजण वेगवेगळ्या भागामध्ये राहतो, त्यामुळे तुम्ही ज्या गावामध्ये राहता त्या गावात कोणकोणती स्थळे पाहण्यासारखी आहेत याचे वर्णन या ठिकाणी तुम्ही लिहा. यानंतर माहिती मिळवूया या सदरातील प्रश्न पहा. आपल्या देशातील कोणकोणत्या राज्यांना समुद्रकिनारा लाभला आहे, त्या राज्यांच्या नावांची माहिती आंतरजालावरून मिळवा व नोंद करा. तर पहा, या ठिकाणी आपल्या देशातील कोणकोणत्या राज्यांना समुद्रकिनारा लाभला आहे. गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल आणि ओडिसा. दुसरा प्रश्न. आपल्या राज्यातील कोणकोणत्या शहरांना, गावांना समुद्रकिनारा लाभला आहे, त्या गावांच्या, शहरांच्या नावांची माहिती आंतरजालावरून मिळवा व नोंद करा. तर पहा, या ठिकाणी मुंबई, नवी मुंबई, हरिहरेश्वर, गणपतीपुळे, मुरुड, जयगड, रत्नागिरी, विजयदुर्ग, देवगड आणि पारुळे या शहरांना आणि गावांना समुद्रकिनारा लाभलेला आहे. यानंतर आपण समजून घेऊया, या सदरामध्ये आपल्याला उभयान्वयी अव्ययाची माहिती दिलेली आहे. तर सुरुवातीला या ठिकाणी एक परिच्छेद दिलेला आहे, तो आपण वाचूयात. नंदा आणि आई मंडईत पोहोचल्या अन पावसाची रिमझिम सुरू झाली. आई नंदाला म्हणाली, तू कांदे, बटाटे व लसूण घे, तोपर्यंत मी भाजीपाला घेते. आईने भाजीपाला खरेदी केला, शिवाय फळेही घेतली. नंदाने आईला विचारले, आई, लसूण घेऊ की आले घेऊ? आई म्हणाली, दोन्ही घे, पण लवकर आवर, कारण जोराचा पाऊस सुरू होईल. पाऊस आला तर आपण भिजू, म्हणून तुला घाई कर असं सांगते आहे. नंदा म्हणाली, कशाला एवढी चिंता करतेस? आपण रिक्षा किंवा बसने घरी जाऊ, म्हणजे आपण पावसात भिजणार नाही. तर मुलांनो, या परिच्छेदाचे तुम्ही बारकाईने निरीक्षण करा. या ठिकाणी आणि, अन, व, तोपर्यंत, शिवाय, की, पण, कारण, तर, म्हणून, किंवा आणि म्हणजे या शब्दाखाली अंडरलाईन केलेला आहे पहा. तर का अंडरलाईन केलेला आहे पहा? तर या शब्दामुळे दोन शब्द किंवा दोन वाक्य एकमेकाला जोडले जातात पहा. म्हणून या शब्दांना उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. तर लक्षात ठेवा, दोन वा अधिक शब्दांना किंवा दोन वा अधिक वाक्यांना जोडण्याचे काम जे शब्द करतात त्यांना उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. उभय या शब्दाचा अर्थ होतो दोन आणि अन्वय या शब्दाचा अर्थ म्हणजे संबंध. दोन शब्द
किंवा दोन वाक्य यांचा संबंध जोडणे हे उभयान्वयी अव्ययाचे कार्य आहे. आणि, शिवाय, की, पण, अथवा, अन, परंतु, नी हे सर्व शब्द उभयान्वयी अव्यय आहेत. विद्यार्थी मित्रांनो, उभयान्वयी अव्यय म्हणजे काय हे तुमच्या लक्षात आलं असेल. तर दोन वाक्यांना किंवा शब्दांना जोडण्याचे काम उभयान्वयी अव्यय करतात. तर या ठिकाणी आपल्याला एक प्रश्न सांगितलेला आहे पहा. खालील उभयान्वयी अव्ययाचा वाक्यात उपयोग करा. तर या ठिकाणी आपल्याला काही शब्द दिलेले आहेत. आपण त्यांचा वाक्यात उपयोग करू. पहिला शब्द आहे पहा की. तुझे काम झाले की आपण जाऊ. यानंतर दुसरा शब्द म्हणून. सहलीला जायचे म्हणून मी आलो. तिसरा शब्द पण. मी सांगितले तुला पण तू ऐकले नाहीस. चौथा शब्द आहे परंतु. गाडी आली परंतु महेश आला नाही. पाचवा शब्द आहे अथवा. सुनील अथवा सुशीला यापैकी एक मुलगी सहलीला जाईल. सहावा शब्द आहे म्हणजे. उत्तम गुण मिळवायचे म्हणजे झटून अभ्यास करायला हवा. यानंतर खाली आणखीन एक प्रश्न आहे. खालील वाक्यातील उभयान्वयी अव्यय अधोरेखित करा. तर या ठिकाणी 3 वाक्ये दिलेले आहेत. आपल्याला त्यातील उभयान्वयी अव्यय कोणता आहे ते सांगायचे आहे. पहिला वाक्य पहा. सशाची आणि कासवाची पळण्याची शर्यत लागली. तर यामध्ये आणि हा शब्द उभयान्वयी अव्यय आहे. दुसरं वाक्य. आईने काटकसर केली पण शिल्लक काही उरले नाही. यातील पण हा शब्द उभयान्वयी अव्यय आहे. तिसरं वाक्य. ती कलिंगड किंवा खरबूज आणणार आहे. यातील किंवा हा शब्द उभयान्वयी अव्यय आहे. कारण या शब्दामुळे 2 वाक्ये जोडली गेलेली आहेत.